आज 9/4/2026 रोजी देगलूर नगर परिषदेचे कैलासवासी मस्ताव निलंवार सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण 14 विषय नगराध्यक्षाच्या सांगण्यावर घेण्यात आलेले आहे. या संदर्भात आज एकाही विषयावर चर्चा न होता सत्ताधारी गटातील नगरसेवक व सर्व त्यांचे पदाधिकारी सभागृह त्याग करून इथून पळून गेलेत. एकाही विषयावर देगलूर शहरातील अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा होत होती, परंतु त्यांनी सभागृह सोडून कोणत्याही विषयाची चर्चा न करता त्यांनी सभागृहातून पळून गेले आहे. त्या संदर्भात आपण आज इथे पत्रकार परिषद आयोजित करत आहोत. नेमकं सत्ताधाऱ्यांनी का निघून गेले? आम्ही त्यांना विचारलो की प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा व्हावी आणि आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला तयार नाहीत. आमचे गटनेते शेख मेहराबुद्दीन साहेब यांनी त्यांना प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी असं त्यांना विनंती केली आहे, तर त्यांनी आम्हाला चर्चा करायची नाही, आमचे बहुमत आहे म्हणून त्यांनी सभा त्याग करून सभेतून पळून गेले आहेत. आम्ही संविधानाच्या नियमानुसार आम्ही मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहोत आणि उद्या आम्ही सर्व नगरसेवक काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि सर्व सन्मान नगरसेवक जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना देखील निवेदन देऊन आजची जी सभा झालेली आहे ती रद्द करण्यासाठी आम्ही सविस्तर मागणी करणार आहोत. नेमकं मुख्य तुमच्या मागण्या काय होत्या त्याच्यामध्ये? त्यांनी तुमचे मत जाणून घेतले नाही. त्यामध्ये एकूण 14 विषय होते. ते सर्वच्या सर्व विषय देगलूर शहराच्या नागरिकांसाठी, देगलूर शहरासाठी अतिशय महत्वाचे विषय होते. त्यामध्ये सर्व सन्मान नगरसेवकांना सभागृहामध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. सन्मान्य नगराध्यक्षांना सीओना आणि या सर्व नगरसेवकांच्या मतावर जे प्रश्न विचारतात उत्तर देणं बंधनकारक आहे, परंतु त्यांच्याकडे उत्तर नव्हता म्हणून त्यांनी सभा त्याग करून तिथून निघून गेले. त्यामध्ये चौदा विषयापैकी भुयारी गटाराचा विषय होता, त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय होता, अतिशय महत्वाचा विषय होता. त्याच्यामध्ये देगलूर शहरातील व्यायामशाळेचा विकास करण्याचा विषय होता. त्यामध्ये विविध कामांचं निविदा मंजूर करण्याचा विषय होता. सविस्तर चर्चा करायची आम्ही त्याला विनंती केलो, पण त्यांनी कोणत्याही विषयावर चर्चा न करता त्यांनी सभागृह त्याग करून तिथून पळून गेले. मेरा भाई ये जो वो लोग उठ के चले गए हैं, जैसा कि सत्ताधारी पक्ष है आपको विश्वास में नहीं लिया है और ये अगर ऐसा ही चलते रहा तो देगलूर का विकास कैसे होगा? क्या कहेंगे इसके ऊपर? मैं सबसे पहले तो आज की जो मीटिंग थी 9/4/2026, ये मीटिंग में जो आज जो घटना घटी देगलूर नगर पालिका के अंदर, ये देगलूर नगर पालिका के इतिहास में पहली सभा है ये जनरल बॉडी की, जो कि सत्ताधारी लोग जो है ना मीटिंग में चर्चा होने के पहले ही बाहर नगर पालिका के बाहर निकल गए हो. ये लोकशाही की हत्या है. ये लोकशाही का जो है ना जो मार्ग है वो उन्होंने उसको जो है ना छोड़कर बाजू चले गए. और यहाँ पर जो है ना जितने भी हमारे कांग्रेस के जो नगर सेवक बैठे वाले हैं यहाँ पे, उन्होंने सभी मिलकर नगर पालिका के अंदर नगर अध्यक्ष को और सीओ मैडम को हमने ये विनंती करे कि भाई जो पिछली मीटिंग में जो तुमने जो मंजूर किए ठहराव उसके ऊपर हमको चर्चा करना है. और अब जो तुम ये ठहराव लेके आए आज तो हमारे को जो विषय पत्रिका दी हमारे को इसके ऊपर हमको चर्चा करना है. इसके ऊपर तो चर्चा किए नहीं उन्होंने, सिर्फ खाली एक ही विषय के ऊपर जो है ना चर्चा करे, एक ही विषय में चर्चा नहीं करे उन्होंने. हम उनको ये बोले कि भाई जो पिछली जो मीटिंग हुई है 2 मीटिंग, एक जनरल बॉडी की मीटिंग हुई थी, वो मीटिंग में उन्होंने 57 विषय लेके आए थे. उसके बाद दूसरी मीटिंग हुई थी बजट की मीटिंग लेके आए थे उन्होंने, और तीसरी मीटिंग ये थी देगलूर नगर पालिका के अंदर चुन के आने के बाद उनकी सत्ता बनने के बाद ये तीसरी मीटिंग है. ये तीसरी मीटिंग के अंदर जो है ना पहली मीटिंग के अंदर हमने जो उनको जो प्रश्न पूछे थे उसका तो कोई जवाब नहीं मिला हमारे को, और जिस तरीके से बजट की मीटिंग थी उसके अंदर भी हमारे को जवाब नहीं मिला. आज तीसरी मीटिंग के अंदर हम उनको जवाब पूछने के लिए नगर पालिका में हमारे पूरे के पूरे नगर सेवक, जिस तरीके से बालाजी रोलावर सेठ होंदो, लक्ष्मण कंदरकर साहब होंदो, शत्रुघ्न वाघमारे होंदो, अविनाश नीलमवार होंदो और लालू कोयलावर होंदो, और जो हमारे महिला जो नगर सेविका है नगर सैयद मोहिद हाफिज साहब होंदो, तो हम जो है ना उनको सवाल करने के लिए जब खड़े हुए तो उनका एक ही बोलना था कि भाई जब हम पूछने गए उनको तो उन्होंने जो है ना हमारे को कोई जवाब न देते हुए उन्होंने मीटिंग के बीच से जो है ना बाहर निकल गए वहां से.
हम ये पूछा सीओ मैडम को कि भाई तुम्हारा अधिकार है यहाँ पे, तुम जो है ना गवर्नमेंट के सचिव है तुम यहाँ पे, तो उन्होंने भी जो है ना हमको जो है ना समाधान कारक जवाब नहीं दिए। मीटिंग के साथ ही मैडम भी जो है ना नगर पालिका से बाहर चले गए उन्होंने। और उसके बाद जो है ना नगर पालिका के अंदर जिस टाइम पे जब हम विषय के ऊपर जब बात करने के लिए खड़े, तो हम जो है ना नगर पालिका के सीओ मैडम को, नगर मैडम को हमने टोटल 16 निवेदन दिए, 16 देगलूर शहर के विकास के बारे में, देगलूर शहर के काम के बारे में। उसके ऊपर हमारी कोई एक बात के ऊपर चर्चा नहीं कर रहे उन्होंने, ना हमारा समाधान कारक कोई जवाब दिया अब तक। आज उसी के माध्यम से आज हम उनको पूछना चाहे कि नगर पालिका के अंदर तुम कौन सा बजट कहाँ लगाने वाले, नगर पालिका के अंदर तुम विकास कैसा करने वाले, देगलूर नगर पालिका को तुम पानी कैसा देने वाले, सफाई कैसी देने वाले, लाइट का विविध सुविधा कैसी देने वाले, ये कोई बात ना करते हुए उन्होंने जो है ना नगर पालिका के पूरे राष्ट्रवादी कांग्रेस के जितने भी नगर अध्यक्ष से लेकर नगर सेवक तक पूरे के पूरे जो है ना नगर पालिका के अंदर उन्होंने पूरे के पूरे जो है ना उन्होंने नगर पालिका से बाहर निकल गए। हम विरोध में है, उन्होंने सत्ता में है। हम विरोधक लोग रह के भी नगर पालिका में हम दो घंटे बैठ के जो है ना उनको रिक्वेस्ट करेंगे भी तुम मीटिंग चलाओ, पर वो मीटिंग चलाने के इसमें नहीं थे उन्होंने, और उन्होंने नगर पालिका से उन्होंने बाहर निकल गए उन्होंने। आगे आपका क्या करने का इरादा है? आपकी जो टोटल आपके नगर सेवक है, 13 नगर सेवक, तो अभी जो है ना हम अभी नगर मैडम को और तुम्हारा सीओ मैडम को हमने अभी पत्र दिए नगर पालिका के अंदर। अब पत्र देके ये उनको मांगनी करे कि भाई ये जो मीटिंग जो उन्होंने ली है, ये मीटिंग जो है ना बगैर चर्चा करे कि मीटिंग खत्म कर दी उन्होंने, ये जो है ना गैर कानूनी है और इलीगल है। ये मीटिंग को रद्द किया जाए। उसके बाद जो है ना कोई ठहराव के ऊपर जो है ना कोई इसके ऊपर किसी के बहुमत से ठहराव पास नहीं हुआ ये, और ये ठहराव के अंदर कोई टॉपिक नहीं लिखना चाहिए उन्होंने। ये हमने इसके ये हमारे निवेदन के अंदर दिया गया, और आने वाले दिनों के अंदर आज ने तो कल जो है ना हम कलेक्टर के पास जाके इनके खिलाफ हम तकरार करने वाले हैं। तो दादा, कोणत्या विषयावर आपण आज जे सत्ताधारी लोक आज निघून गेलेतात, आपले मत ऐकण्यात मांडले बी नाहीत, तर तुम्हाला असं का वाटतंय की आज सत्ताधारी का निघून गेले असतील? आज देगलूर नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सर्वसाधारण सभेमध्ये देगलूर शहरातल्या बौद्ध बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता की जे नव्यानं व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे त्या व्यापारी संकुलाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, अशी मागणी सगळ्या देगलूर शहरातल्या तमाम बौद्ध जनतेची इच्छा होती। आणि निवेदन सुद्धा जवळजवळ सगळ्या देगलूर शहरातल्या प्रत्येक वार्डातून निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते। या विषयावर खरं तर गांभीर्यानं सत्ताधारी पक्षांनी हे विषय गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी सभा सोडून जायला पाहिजे नाही होती। खरं तर सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य असते की विरोधकांच्या मागण्या म्हणजे काय म्हणणं आहे ऐकून घेणं आणि त्यावर सभागृहात चर्चा घडून आणणं। नंबर 1 विषयावरच आमची मीराबाई असतील, बालाजी डोयलावर असतील, अविनाश निलमवर असतील, यांनी एक लावून बाजू धरली होती बा मागचे काय घडलं, म्हणजे मागच्या ठरावामध्ये तुम्ही काय घेतलात हे फक्त सभागृहाला वाचून दाखवा। पण अनेक नगरसेवक विनाकारण थैथयाट करत होते काही कारण नसताना, उगा बाजार बुजगासारखं बाजार भरल्यासारखं लो चालू होती। सभागृहाचं त्यांना गांभीर्य नाही, कुठल्या विषयाचं गांभीर्य नाही। फक्त अध्यक्ष मॅडम सुद्धा हेच म्हणत होत्या की तुम्ही महिला असून मला त्रास देत होता, हे बोलणं सुद्धा त्यांचं अत्यंत चुकीचं होतं। कारण सभागृहामध्ये ज्यावेळेस त्यांना 14,000च्या वरच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि ते सभागृहातले प्रश्न त्यांनी समजून घेऊन उत्तरं देणे त्यांचं कर्तव्य होतं, पण त्यांची एकच रट होती की तुम्ही मला लेडीज असल्यामुळे त्रास देतात, मला लेडीज असल्यामुळे त्रास देतात, हे बोलणं त्यांचं अत्यंत चुकीचं होतं। आणि असं बोलणं म्हणजे त्या पदाला न्याय न देण्यासारखं आहे, त्या पदाचा अपमान केल्यासारखं आहे असं मला वाटतं। आणि सन्माननीय अध्यक्ष आणि शिव मॅडम हे दोघं जिम्मेदार व्यक्तिमत्व आहेत। सचिव मॅडम तरी आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या, ते सुद्धा त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहेत आणि ते त्यांचीच बाजू घेत आहेत। त्यामुळं काही लोक त्या सभागृहामध्ये दादागिरी करून बोलत होते, काही लोक दाबादाबी करत होते। सन्माननीय उपाध्यक्ष त्यांना उपाध्यक्ष पद मिळालं, पण त्याचा सुद्धा ते गैरवापर करत मोठमोठे डोळे काढून रागानं द्वेषानं क्रूरतेनं आणि हिंस्र पद्धतीने ते बोलत होते। हे त्यांचं बोलणं सभागृहाला अशोभनीय आहे असं आमच्या या ठिकाणी त्या केलेल्या त्याच्या कृत्याचा काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध नोंदवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना त्यांना जर कळत नसतील, कारण त्या पदावर ते बसलेले आहेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीना, एससीना, एसटीना जे काही म्हणजे एक मोठं आरक्षण दिलं, त्या आरक्षणामुळेच आज सन्माननीय अध्यक्ष मॅडमच्या सीटावर आहेत, पण त्यांना सुद्धा ते जाणीव नाही। महिला असून त्यांना ते जाऊ नये। बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी आपलं मंत्रिपद लाथाडलं होतं, याची जाणीव लोकांना असायला पाहिजे होती।
बाबासाहेबांच्या नावाच्या संदर्भात चर्चा व्हायला पाहिजे होती. सभागृहामध्ये न होताच त्यांनी सभागृह संपवलं. विषय 1 ते 5 विषय काहीच घ्यायचे नाहीत. सरळ सरळ जनगणना घ्या म्हणा, म्हणजे काय म्हणतात राष्ट्रगीत घ्या आणि सभा संपवून टाका. आम्हाला यांचं म्हणणं ऐकायचंच नाही. म्हणजे आम्ही नगरसेवक आहोत याची त्यांना साधी जाणीव सुद्धा नाही. हे दुर्दैव आहे सत्ताधारी पक्षाचं. अरे विरोधकांचं म्हणणं तुम्ही ऐकायलाच पाहिजे ना. सभा कशाला चालवता? सभागृहात विषय कशाला पाठवता विरोधी पक्षाकडे? पाठवू नका ना, करून घ्या तुम्ही सभागृह. यामुळं या आजच्या बैठकी या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या सही नाही इथं. आणि सन्माननीय अध्यक्ष मॅडम सगळे सगळ्या नगरसेवकांना बोलवले. म्हणजे नगरसेवकांचा अपमान करणं हे त्यांचा एकच धंदा चालू आहे. आमचं ऐकून घेणं ही सारी मंडळी बालाजी सेठ लावून 30 वर्षाचा अनुभव सभागृहात त्यांना आहे. त्यांनी कुठल्या प्रकारचं काही बोललं नाही. फक्त मॅडम आपण आम्हाला सभा काय घडलं ते आम्हाला वाचू नका. खरं तर वाचून टाकायला पाहिजे होतं त्यांनी. त्यांचं काय बिघडलं असतं का? त्यांची काय प्रॉपर्टी काढून येणार नाही आम्ही त्यांना. सभागृहात जनतेने निवडून दिलेल्या प्रश्नाचं तर या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. जनतेच्या हितासाठी तुम्ही काय करू लागलात हे सभागृहात सांगलं पाहिजे. जनतेच्या हितासाठी विकासाचे कामं कोणते तुम्ही देऊ लागला ते सांगायला पाहिजे होतं. अहो पळपुट्या सोडून तुम्ही पळून चला सभागृह सोडून. धिकार असो तुमचा. थँक्यू. नगर परिषद में सभागृहामध्ये आज काय घडलं? देगलूर नगर परिषद लोकनेते मशनाजी हुल्लाजी राव निलमवार सभागृहात दिनांक 9/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता कामकाज चालू झालं होतं आणि पहिल्याच क्रमांकावर मागील सभेचा सभावृत्तांत कायम करण्यासंबंधी याविषयी चर्चा चालू होती आणि ती चर्चा चालू असतानाच सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि सभागृहाचे जे मागण्या होते 14 जे मागण्या होते ते 14 मागण्यावर काही चर्चा झाली नाही आणि सभागृह बरखास्त झाला. आणि दुसरा जे क्रमांक आहे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्य शासन विशेष सहाय्य योजना अंतर्गत अनुक्रमांक 4 येथे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी प्राप्त अर्जावर विचार विनिमय करून घेणे हा मुद्दा दिला होता. पण हा मुद्द्यावर सभागृहात कोणती चर्चा झालेली नाही आणि बहुमताने सिद्ध झाले असे सभागृहाने तिथे म्हणले. सत्ताधाऱ्यांनी सभा त्याग केला. सत्ताधाऱ्यांनी सभा त्याग केला. या विषयावर चर्चा झालेली केलेली जागा या ठिकाणी व्यापारी संकुलन उभारण्यात आले आहे. हा परिसर बौद्ध समाजाच्या वस्तीलगत असून या जागेविषयी बौद्ध समाज भावनिकदृष्ट्या गुंतलेला आहे. त्यामुळे सर्व समाजाचे समाज त्यामध्ये खूप गुंतलेले आहे आणि भावनिकदृष्ट्या पण खूप गुंतलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव व्यापारी संकुलनास देण्यात यावे हा आमचा ठराव होता. पण सत्ताधारी पक्षांनी आमचे जे मुद्दे मांडायचे होते ते मांडू शकलो नाहीत आम्ही. देगलूर नगर परिषद के अंदर बलिया के अंदर एक सर्वसाधारण सभा रखी गई थी और आप प्रभाग क्रमांक 2 के नगर सेविका है, तो उस सभागृह में ऐसा क्या हुआ और आपकी क्या मांगनी थी? आज मैं अमरीन नूरी अब्दुल अहद, आज हमारी मांगनी ये थी कि वार्ड नंबर 2 के लिए हॉस्पिटल बनाया जाए. ये मांगनी हमारी हुई भी नहीं. फर्स्ट मुद्दा ये चल रहा था कि वो लोग बीच में से उठ गए, हमारी कोई बात सुनते नहीं. वहाँ पे अध्यक्ष मैडम हमारी बात को टाल रहे, काटते रहे. फिर बात किए तो मुद्दे आगे बढ़ा रहे, फिर बीच में से रद्द कर दिए. इसके लिए हम उन पे विरोध कर रहे हैं. और ये विरोध वार्ड नंबर 2 की, मैं भी एक नगर सेविका हूँ, वहाँ के बहुत कंप्लेन आ रहे हैं हमको. नालियाँ वो कुछ देख रहे नहीं है, नल कचरा ये वो बहुत है वहाँ पे. हमें सब कंप्लेन कर रहे हैं आके. हम भी एक नगर सेविका है. नगर अध्यक्ष मैडम हमारा कुछ दिल पे ले रहे नहीं है, हम बोल रहे भी तो. सभा के अंदर ऐसा क्या देखा आपने जो वहाँ पर क्या हुआ? वहाँ पर फर्स्ट मुद्दा ही चल रहा था. हमने बोले उनको पूरा हमको पढ़कर बताओ, तो वो नहीं माने हमारी बात. इसके
बीच में बर्खास्त कर दिए, सभा त्याग कर दिया गया। सभा त्याग कर दिए, सब उठकर चले गए उनके अध्यक्ष- नगर अध्यक्ष मैडम, पूरे नगर सेवक सब चले गए बीच में से। आप लोग बैठे हुए थे? हम बैठे हुए थे वहाँ पे, एक उन्होंने जाने के बाद 10 मिनट 15 मिनट तक वहीं थे, वो लोग बीच में से चले गए। ये इस पर हमारा उनके लिए नगर अध्यक्ष मैडम पर त्याग है और ये कंप्लेन हम थाने कलेक्टर ऑफिस में जाकर उनकी कंप्लेन करने वाले हैं। जैसा कि आपके पार्टी के तमाम नगर सेवक जो है, हम सब मिलकर नगर सेवक नगर सेविका जितने भी है कांग्रेस पार्टी के, वहाँ पर जाके कंप्लेन करने वाले हैं। ओके।